नमस्कार मित्रांनो, आज आपण एका धक्कादायक घटना पाहणार आहोत. प्रत्येक एटीएम वापरणाऱ्या व्यक्तीसाठी मोठा इशारा ठरू शकते. औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज महानगर परिसरात एटीएम मध्ये मदत करण्याच्या बाह्याने एका महिलेला 1,15,000 रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोरे चौक येथील SBI बँकेच्या एटीएम मध्ये ही घटना घडली. सुनीता कदम नावाच्या महिला पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये गेल्या होत्या. मात्र एटीएम मधून पैसे काढताना त्यांना अडचण येत होती. त्याच वेळी तिथे उभे असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने "मी मदत करतो" असं सांगत पुढे आला. महिलेने विश्वास ठेवून त्याला एटीएम कार्ड दिलं, पण मदत करण्याच्या बाह्याने त्या माणसाने चालाखीने कार्ड बदलून घेतलं. महिला घरी गेल्यानंतर काही वेळातच त्याच्या मोबाईलवर खात्यातून पैसे काढण्याचे मेसेज येऊ लागले. आरोपीने वेगवेगळ्या वेळेस 3 वेळा 10,000 रुपये आणि एकदा 75,000 रुपये असे मिळून 1,15,000 रुपये खात्यातून काढले. ही बाब लक्षात येताच महिलांनी तत्काळ वाळूज MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू करून विकास करंजकर नावाच्या 27 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाच्या पुढील तपास पोलीस करत आहेत. मित्रांनो, ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. एटीएम वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा. अनोळखी व्यक्तीकडून कधीही मदत घेऊ नका. आपला एटीएम पिन कोणालाही सांगू नका. कार्ड कोणाच्या हातात देऊ नका. संशयास्पद व्यक्ती दिसली तर त्वरित बँक किंवा पोलिसांना कळवा. थोडीशी सावधगिरी आपली हजारो रुपये वाचवू शकते. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.